नमस्कार. मनोज अंबिके चॅनलमध्ये आपलं अजून एकदा स्वागत. एक प्रश्न कायम येतो की मला प्रभावी संवाद साधायचा आहे, मी काय करू? आज मी सांगेन की तुमचा संवाद हा प्रभावी करायचा असेल तर तुम्हाला काय केलं पाहिजे. एक इल्युजन, भ्रम काय आहे की तुम्ही खूप स्मार्ट दिसला पाहिजे, तुमचं आय कॉन्टॅक्ट खूप चांगलं पाहिजे, तुमचं व्हॉइस खूप चांगला पाहिजे, तुमची बॉडी लँग्वेज खूप चांगली पाहिजे. पब्लिक स्पीकिंगमध्ये, संवादामध्ये देहबोलीचं नक्की महत्व आहे. पण प्रभावी देहबोली किंवा प्रभावी संवाद साधण्यासाठी काय केलं पाहिजे? एक पुस्तक टेड टॉक्स, या पुस्तकात सिक्रेट आहे. आधी मी सांगेन या टेड टॉक या पुस्तकाविषयी. खरं तर टेड टॉक हा एक प्लॅटफॉर्म आहे. असा प्लॅटफॉर्म आहे जिथं जगातल्या सगळ्यात चांगल्या लोकांना एकदा तरी जाऊन आपलं म्हणणं मांडावंसं वाटतं. गंमत अशी आहे की या टेड टॉकच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला जास्तीत जास्त बोलायला 18 मिनिटं मिळतात, त्यापेक्षा जास्त बोलायची परवानगीच नाही. आणि या स्टेजवर जगातले एकसे एक बेहतरीन पब्लिक स्पीकर्स आलेले आहेत. बिल गेट्स पासून अशी लोक की जी यशाच्या शिखरावर गेलीत, अशी सगळी लोक आली. हे पुस्तक ज्यांनी लिहिलं आहे ते या संस्थेचे प्रमुख आहेत, क्रिस अँडरसन. प्रसाद ढापरेंनी ते मराठीत ट्रान्सलेट केलंय. या पुस्तकातली एक गंमत किंवा एक महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगणार आहे. क्रिस अँडरसन लिहितात की ज्यावेळेला तुम्हाला संवाद साधायचा असतो आणि तो प्रभावी पद्धतीने साधायचा असतो, त्यावेळेला तुमच्याकडे खूप काही स्किल असायची गरज नसते. त्यात त्यांनी एक एक्झाम्पल दिलंय. केनिया देशातल्या एका छोट्याशा भागाचं, नैरोबी या भागातलं, तिथला एक छोटा मुलगा. आता एक तर केनिया देश, तिथलं एक छोटंसं गाव. तिथल्या शेतकऱ्याला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय होता? प्रॉब्लेम हा होता की त्यांना होणारा त्रास तोही सिंहांपासून. सिंह अटॅक करायचे, हल्ला करायचे. आता सिंहाने अटॅक केल्यानंतर आपल्या जगात ही पद्धतच आहे की कुठल्याही प्राण्याने अटॅक केला की त्या प्राण्याने माणसाला मारलं चालेल, माणसाने जर त्या प्राण्याला मारलं तर केवढा मोठा दंगा होतो. त्यांचं म्हणणं असतं की तुम्ही जंगलावर अतिक्रमण करताय वगैरे वगैरे वगैरे. या मुलाला कायम प्रश्न पडायचा, मी असं काय करू की जेणेकरून सिंह येणार नाहीत आणि माझ्या लोकांचा त्रास वाचेल. साधा त्रास नव्हता. या गावातल्या लोकांना एकच उद्योग, सिंहापासून स्वतःच्या जनावरांचं संरक्षण कसं करायचं. रात्रंदिवस डोक्यात हाच विचार चालायचा. रात्रभर ही लोक जागायची, ढोल वाजवायची, शेकोट्या पेटवायची, बरंच काही करायची जेणेकरून सिंह येऊच नये. या मुलाने विचार केला की मी असं काय करू की सिंह इथं येण्यापासून त्यांना परावृत्त करता येईल. मग त्यांनी सिंहांचा अभ्यास केला की सिंह नक्की घाबरतात कशाला, आणि त्याच्या लक्षात आलं एका विशिष्ट पद्धतीने उजेड जर हलवला तर सिंह येणं शक्य नाही. मग हा कामाला लागला. यांनी जुन्या मोटरच्या बॅटरीज आणल्या, विजेऱ्या, टॉर्च आणल्या, अनेक इन्स्ट्रुमेंट्स जुन्या बाजारात आणली, भंगारमधनं गोळा केली आणि त्याने इन्स्ट्रुमेंट तयार केलं. साधं इन्स्ट्रुमेंट होतं, पण त्या इन्स्ट्रुमेंटचा परिणाम असा होता की रात्रीच्या वेळेला ठराविक काही वेळाने त्याला लावलेले टॉर्च आपोआप गोल गोल फिरायच्या आणि ते अशा पद्धतीने फिरायच्या की लांबनं वाटायची तर बरीचशी माणसं फिरतायत. परिणाम असा झाला की तिकडं येणारे सिंह संपूर्णपणे थांबले, पूर्णपणे थांबले. त्या गावाकडं सिंहाने यायचं बंद करून टाकलं. गंमत अशी झाली की बघता बघता ही बातमी चारही दिशेला पसरली आणि या भंगारातून बनवलेल्या प्रॉडक्टला प्रचंड मागणी आली आणि याने अनेक गावात जाऊन ते इन्स्ट्रुमेंट बसवून दिलं आणि त्या लोकांची त्या सिंहाच्या हल्ल्यापासून सुटका केली. क्रिस अँडरसनला ही जेव्हा गोष्ट कळली तेव्हा त्यांनी ठरवलं की या मुलाला आपल्या स्टेजवर घेऊन यायचं. लोकांनी वेड्यात काढलं. अरे जिथं बिलगेट्स सारखी लोक येऊन आपली मतं मांडून गेली, तिथं तो 11-12 वर्षाच्या मुलाला, खेड्यातल्या मुलाला, जे आयुष्यात कधी स्टेजवर बोलला नाहीये, त्याला तू स्टेजवर बोलायला लावणार? पण हो, मी बोलायला लावणार. त्याचा विश्वास होता. विश्वास यावर होता की तुम्ही एखादी गोष्ट प्रभावीपणे केव्हा मांडता, जेव्हा ती तुमच्या हृदयातनं येते. त्यांनी त्या मुलाला सांगितलं की तू फक्त तेवढंच बोल जो तुझा अनुभव आहे. काय झालं असेल? हा 11-12 वर्षाचा मुलगा त्या अशा टेड टॉक्स, अशा विश्वविख्यात ऑडिटोरियम मध्ये आला, स्टेजवर आला. सुरुवातीला थोडा बावचळला, स्टेजसमोरची गर्दी, लोक, टाळ्या, लाईट्स, आणि मग बोलता बोलता त्यांनी त्याची गोष्ट सांगायला सुरुवात केली. सर्वप्रथम त्यांनी सांगितलं की सिंहांपासून आम्हाला कसा त्रास व्हायचा, आमच्या लोकांचं आयुष्य फक्त सिंहांना पळवण्यात कसं वाया जायचं,
आणि त्याच्यावर उपाय करण्यासाठी त्यांनी काय काय केलं आणि ती संपूर्ण गोष्ट तिने अशा पद्धतीने सांगितली की त्याच्या टॉक नंतर, त्याच्या गोष्टीनंतर बसलेले सगळे उभे राहिले आणि जवळपास 1 मिनिट कडकडून टाळ्या वाजल्या. टेड टॉकच्या स्टेजवर 1 मिनिट उभा राहून टाळ्या मिळणं ही खूप मोठी गोष्ट मानली जाते. आणि त्या छोट्याशा मुलाने ती किमया साधली. किस अँडरसन लिहितात हे का घडलं, एकाच गोष्टीमुळे घडलं. या मुलाकडं संवाद फेक फार प्रभावी होती का? नव्हती. आय कॉन्टॅक्ट, बॉडी लँग्वेज, व्हॉइस मॉड्युलेशन त्याला काही माहीत नव्हतं. फक्त एकच माहिती होतं, जे बोलायचं ते हृदयापासून बोलायचं. या पुस्तकात तुम्हाला अशा अनेक गोष्टी सापडतील की ज्या तुम्हाला तुमचा संवाद प्रभावी कसा करायचा याची अनेक तंत्र, टेक्निक खरं तर तुम्ही वापरताच. फक्त योग्य पद्धतीने कसं वापरायचं ते तुम्हाला समजेल. पुढे अशा अनेक विषयांवर आपण बोलूच. मग प्रश्न होतो, हे पुस्तक मला कुठे मिळेल? सर्वत्र पुस्तक उपलब्ध आहे. दुकानात उपलब्ध आहे, ऑनलाईन उपलब्ध आहे, अमेझॉनवर उपलब्ध आहे. आणि हो, एक नक्की सांगेन, हृदयापासून संवाद साधायचा असेल तर एक काम नेहमी करा, फक्त मनापासून बोला. आणि मनापासून बोलायचं असेल तर कायम आनंदात राहा. आणि कायम आनंदात राहायचं असेल तर चांगलं चांगलं बघत राहा, चांगलं ऐकत राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं, चांगलं चांगलं वाचत राहा. विश ऑल दी बेस्ट. थँक्यू व्हेरी मच.